श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, एसीबी हा शब्द अलीकडे आपण वारंवार ऐकत असतो, वाचत असतो. एसीबी म्हणजे अँटी करप्शन ब्युरो, अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग. आणि याच महत्वाच्या विभागाच्या विषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. आणि हीच माहिती आज आपण कोणाकडनं जाणून घेणार आहोत याची ओळख मी आपल्याला करून देतो. आपल्या सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले आणि आपल्या सर्वांना परिचित असलेले एक नाव, जे नाव सगळ्यांनी यापूर्वी ऐकलेले आहेत, जे पैसा आणि प्रसिद्धीपासून दूर असतात, असे आपले श्रीयुत राजेश वाघमारे, सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र, या आपल्या सातारा जिल्ह्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा याची उपअधीक्षक म्हणून काम करतात. आज ते आपल्याकडे आलेले आहेत. आज त्यांच्याकडनंच या सर्व विभागाच्या कार्यभाराविषयी, कामकाजाविषयी आणि एकूण प्रक्रियेविषयी माहिती आपण घेणार आहोत. राजेश वाघमारे साहेब, सुरुवातीला आपलं स्वागत. आणि आपल्याकडनं अधिकाधिक माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना आपल्याकडून मिळेलच अशी आपण ही चर्चा करणार आहोत. तेव्हा सगळ्यात सुरुवातीला मला एक असं विचारायचं की आपण ह्या जिल्ह्यातले आहात, आपलं शिक्षण सुद्धा ह्याच ठिकाणी झालेलं आहे, सातारा जिल्ह्यातल्या झालेलं आहे. आणि सामान्य कुटुंबातनं येऊन आपण आज इथपर्यंत आलेला आहात. सामान्य शाळेतनं सुद्धा शिकलेलं, ते थोडक्यात आपली आधी ओळख करून द्या, मग आपण आपल्या विषयाकडे जाऊया. नमस्कार, मी राजेश वसंत वाघमारे, पोलीस उपाधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक, जिल्हा सातारा. प्रथमतः मी वृत्तवाहिनीचे आभारी मानतो किंवा या जिल्ह्यामधील सगळ्यात प्रशासनातला प्रिय अधिकाऱ्याला तुम्ही आज इथं बोलवलं. आणि मी या जिल्ह्यातीलच आहे. माझं मूळ गाव कुकुरवाड मान तालुक्यातलं आहे. तसेच आमच्या 2 पिढ्यापासून इथं करंजे सातारा इथे आम्ही इथं स्थायिकच आहे. बरोबर. माझे वडील सुद्धा पोलीस विभागातच पोलीस हवालदार या पदावर होते. त्यामुळे आम्हाला म्हणजे सातारा काय नाव नाही. त्या ठिकाणी माझं 17 नंबर शाळेमध्ये माझं जे बालवाडीपासून 4थी पर्यंत शिक्षण झालेलं आहे. त्यानंतर श्री भवानी विद्या मंदिर या ठिकाणी मी 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण झालेलं आहे. आणि त्यानंतर मग यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कॉलेजला माझं कॉलेजचं शिक्षण झालेलं आहे. तर आणि महत्वाचं म्हणजे मला इथं काम करताना एक म्हणजे या जिल्ह्यातील लोकांशी माझी नाळ जोडलेली आहे. अगदी अगदी खरं. आणि एक बॉन्डिंग आहे. त्यामुळे मला इथं काम करताना खूप चांगलं वाटतंय. आणि जी अटॅचमेंट असते त्या जिल्ह्याशी, एक आंतरिक आपण इथं जोडलेलं गेलोय सगळ्या लोकांशी. आणि आपल्या घरातही वारसा, स्वतः आपले पिताजी पोलीस दलातच होते, त्यामुळे आपल्याला पहिल्यापासून काहीतरी समाजातल्या घटकांसाठी करावं अशी इच्छा निर्माण झाली असेल शिकता शिकता. 100%. मी जिल्ह्यामध्ये तसं मला जवळजवळ 70 ते 75% लोक ओळखतात. आणि मी इथं काम करताना मला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आमचं लाचलुचपत प्रतिबंधक विभाग याच्यामध्ये आमचे माननीय महासंचालक संजीव सिंगल साहेब आहेत. मुंबईला आमचं वरळीला ऑफिस आहे. त्यानंतर माझे SP देशपांडे साहेब आहेत, पुण्याला बसतात ते. आणि अपर पोलीस अधीक्षक आमचे भोसले साहेब आहेत. आणि जिल्हा स्तरावर मी प्रमुख म्हणून काम करतोय. आता याच्यामध्ये काय होतं, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जिल्ह्याचं ऑफिस आमचं जिल्हा न्यायालय आहे. न्यायालयाच्या समोर कंझ्युमर कोर्ट समोरच आमचं ऑफिस कार्यालय आहे. हे सर्वांना परिचित आहे. तर याच्यामध्ये काय होतं, सामान्य माणसांच्या शासकीय कार्यालयामध्ये, जिल्ह्यामध्ये कुठल्याही ठिकाणी कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये जर त्यांची प्रलंबित कामं असतील आणि त्या प्रलंबित कामाकरता जर लोकसेवक हे जर शासकीय फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करत असेल तर आम्हाला जिल्ह्यामधून कोणीही येऊन तक्रार इथं करू शकतं. 2 गोष्टी आहेत. लोकांना बराच गैरसमज आहे की आम्ही फक्त लोकसेवकांना कारवाई करतो, असा विषय नाहीये. ते खाजगी व्यक्ती जरी असतील आणि बाबा माझी एखाद्या लोकसेवकाची ओळख आहे, त्याचं प्रलंबित काम त्या व्यक्तीचं माझा प्रभाव टाकून मी जर ते काम म्हणजे करून देणार असेल तर त्या खाजगी व्यक्तीवर सुद्धा आम्ही कारवाई करतो त्याच्यामध्ये. अरे वा. म्हणजे आपण शासकीय कर्मचारी यांच्यावरच वचक आहे असं नाही, तर समाजातले इतर घटक जे पीडित लोकांना पैशाची मागणी करून त्रास देत असतात यांच्यावर कारवाई करण्यासाठी विशेषतः आपल्या विभागाचं कार्य चालतं असं म्हणायला हरकत नाही. आणि आपलं कामकाज त्या दृष्टीने चालतं नाही. आणि याच्यामध्ये अजून एक आहे, आमच्याकडं लोकसेवक जर असतील, त्यांना कोणी लाच देत आहे आणि एखादे लोकसेवक सुद्धा आमच्याकडे येऊन तक्रार करू शकतात. कलम 8 आमचं त्याच्यासाठीच आहे. बरोबर. सेक्शन 8 जो आहे प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट 1988चा, त्यासाठीच आहे. जर लोकसेवक आहेत ते सुद्धा आमच्याकडे येऊन तक्रारी करू शकतात. त्याचप्रमाणे दुसरा त्याच्यामध्ये अपप्रेरणा दिलं म्हणून सेक्शन 12 आहे आमचा. बऱ्याच गोष्टीमध्ये अपप्रेरणा दिली जाते, त्याच्यामध्ये ते सुद्धा आहे. शिवाय जो शासकीय लोकसेवक असतील आणि विविध योजना असतात शासनाच्या, आणि त्याच्यामध्ये शासकीय योजनांमध्ये जर त्यांनी स्वतःचा पदाचा दुरुपयोग करून स्वतःचा फायदा करून घेतला असेल त्याच्यावर सुद्धा आम्ही अँटी करप्शन करून कारवाई केली जाते त्याच्यामध्ये.
संपूर्ण शासकीय कर्मचारी ह्या सगळ्या याच्यावर वचक ठेवण्यासाठी हा कायदा आपला तयार झाला 1988 साली. त्यानुसार कामकाजही आपलं चालतं विभागाचं. त्यामुळे शासकीय कार्यालयात आणि शासकीय अधिकाऱ्यांमध्ये आपण अप्रिय आहात पण समाजात लोकप्रिय आहात असं आम्ही कायम आपलं नाव तर सर्वतोपरी सगळ्यांना राजेश वाघमारे म्हटलं की आपला विभाग सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो. एवढं आपल्या सातारच्या भूमिपुत्राचं कार्य आपण साताऱ्यात केलेलंही आहे. तर ती जी भीती मनातली कमी झालेली आहे ते करण्यासाठी अजून एक उपक्रम आपल्याकडनं राबवला गेलेला मध्यंतरी आपण ऐकला की एसीबी आपल्या दारी. एसीबी आपल्या दारी हे सातारा जिल्ह्यामध्ये मी उपक्रम आम्ही राबवलेला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये काय होतं, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं एसीबी कार्यालय आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी बरोबर. आणि आपण संपूर्ण इथून संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण कारवाया करतो. बरोबर. काय होतं, सातारा बरं दुर्गम भागातली आपली जी जनता आहे, लोक आहेत, तर त्यांना इथं पदरमोड करून जिल्ह्याच्या ठिकाणी येणं आणि आम्हाला तक्रार देणं हे आम्हाला उचित वाटलं नाही. त्यामुळे आम्ही काय केलं, एसीबी आपल्या दारी. बरं. एसीबी आपल्या दारी आम्ही काय करतोय, माझे स्वतःचे दोन्ही नंबर म्हणजे माझं दोन्ही, आता हे जर पाहिलं हे बघा, हे साधारणतः हे आपलं असं आहे. हे आम्ही पॅम्पलेट हे 2024 मध्ये तालुका स्तरावर 279 शासकीय कार्यालयामध्ये आम्ही हे पॅम्पलेट आमचे लावलेत. अजून आमचे पॅम्पलेट आहेत. आपला नंबर हा सर्व ओपन सगळ्यांसाठी आहे. दोन्ही मोबाईल नंबर ह्याच्यामध्ये डिस्प्ले केलेले आहेत. शिवाय आता या वर्षी आम्ही आणखीन एक याच्यामध्ये केलेलं आहे की 70 57 57 10 64 हा व्हॉट्सअप नंबर आमचा सुरू केलेला आहे. बरोबर. आता तो कॉलिंग नंबर सुद्धा आहे. हा नंबर स्वतः माझ्याकडे असतो. बरं. आणि शिवाय माझे हे दोन्ही नंबर जे आहेत हे 9594531100 आणि 9763406500 हे दोन्ही मोबाईल नंबर मी स्वतः आम्ही हे पोस्टरवर आम्ही लिहिलेले आहे. आणि याच्यामध्ये आम्ही सर्व शासकीय कार्यालय, आणि या वर्षी आमचा मानस असा आहे की संपूर्ण ग्रामपंचायती, त्याचप्रमाणे जे तलाठी कार्यालय आहेत, ग्रामविकास अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी, प्रत्येक सगळ्याच्या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी आमचे हे पोस्टर आणि बॅनर आम्ही आता यावेळेला म्हणजे आमचा मानसच आहे, लावणार आहे. त्याचप्रमाणे आमचे हे छोटे छोटे हे पॅम्पलेट्स आहेत. बरोबर. हे असे आहेत. नंतर असे पॅम्पलेट आहेत. याचा उपयोग समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत आपण थेट पोहोचला आहात आणि ह्या मार्फत पोहोचणार आहात. येस साहेब. अजून एक माझा याच्यामध्ये असा उपक्रम आहे, हे जे मी माझं व्हिजिटिंग कार्ड केलेलं आहे, हे व्हिजिटिंग कार्ड केलेलं आहे. याच्यामध्ये बघा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा लिहिलेला आहे, व्हॉट्सअप नंबर आहे, माझं नाव आहे, दोन्ही नंबर आहेत. या जिल्ह्यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या जवळ व्हिजिटिंग कार्ड गेलं पाहिजे एवढं आम्ही प्रत्येक गावामध्ये, आणि आता हे आम्ही पोहोचवतोय. म्हणजे तुम्हाला लाच मागणी झाली, निदान हे जरी तुमच्या सोबत असेल तर मला नाही वाटत कोणी धारिष्ट करेल. तेवढ्या आधारयुक्त भीती समाजात आपण पण निर्माण केलेली आहे आणि ती असणं गरजेची पण आहे त्या ठिकाणी मला वाटतं. आणि मुख्य म्हणजे आपण आपला नंबर, पर्सनल नंबर शिवाय स्वतंत्र विभागासाठी तयार केलेल्या लोकांसाठी पोहोचण्याचा नंबर दिलेला आहे. हे खरंच कौतुकास्पद आहे. कारण सामान्य माणूस आजकाल मोबाईल वापरतोच आहे, व्हॉट्सअपही वापरतोय, पण तुम्ही म्हणता तसं सगळ्यांना तक्रार द्यायची इच्छा असली तरी परवडेल असं नसतं. मुळात सामान्य घटकातल्या आणि मध्यमवर्गीय लोकांना हे प्रश्न जास्त भेडसावतात, त्यांची कामही बरीचशी अडलेली असतात. तर त्यांच्यासाठी खरंच हा चांगला उपक्रम आणि अतिशय चांगली सोय आपण केलेली आहे. प्रत्येक म्हणजे ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालय वगैरे सर्व आम्ही ते, आणि गाव पातळीवर आम्ही जनजागृती करतोय. परंतु तिथल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी स्वतः ऍड होतोय आता. बरोबर. त्यामुळे तुम्हाला क्षुल्लक गोष्टी वगैरे असतील, लाच मागणी कुठे जरी झाली तर थेट तुम्ही माझी संपर्क साधायचा. तुम्हाला म्हणजे तुम्हाला मध्यस्थीची कोणाची गरज नाहीये. तुम्ही थेट माझी डायरेक्टली बोला की साहेब मला आमच्या ठिकाणी लाच मागणी होते, आम्ही 100% कारवाई करू त्याच्यावर. थेट तक्रार आपल्याकडे डायरेक्ट येण्याचे अनेक मार्ग आहेत. आता तुम्हाला माहितच असेल, आपला जो दुर्गम भाग आहे म्हणजे पाटण या साईडला कोयना नगर असेल, तिकडे डिचोली वगैरे, इकडे सातारा जिल्ह्याची स्वाभाविक रचना आणि इकडे म्हणजे दुर्गम भागातील लोकांना फोन तर तुमच्याजवळ आहे. फक्त मला एक फोन कॉल करायचा आहे आपल्याला. आता व्हॉट्सअप नंबर जो माझा आहे तो पण मी डिस्प्ले केलेला आहे सगळीकडं, आणि फक्त आपल्याला फोन करा. मी आमचं टीम म्हणजे जर त्यांनी आमच्याकडे जर फोन कॉल केला आणि बाबा मला अशी लाच काम, माझ्या प्रलंबित कामाकरता लाच मागणी होते, एवढं जरी मला सांगितलं तर आमची टीम ही तिथं आम्ही डायरेक्ट पाठवू. अरे त्यामुळे आता सुट्टी नाही. म्हणजे हा वचक वाढला पाहिजे आणि समाजात एक आपल्याला कोणाचा तरी आधार आहे, ही भूमिका आपल्या विभागांना अतिशय चांगल्या पद्धतीने उभी केली आणि आपण कार्यरत आहातच त्यासाठी. आणखी म्हणजे याच्यात काय होतं, महत्वाची गोष्ट म्हणजे एसीबीला येणारा जो व्यक्ती आहे एक तर तो त्याला नाडलेला असतं आणि त्याचं प्रलंबित काम त्याचं होत नसतं, कंटाळून गेलेला असतो, आणि केवळ पैशासाठी जर त्याचं काम नाडलेलं असतं आणि अगदी म्हणजे शेवटच्या क्षणी एसीबीत आलो, एसीबी कार्यालय शेवटचा आधार म्हणून आपला आधार म्हणून येतो. मग जर आमच्याकडे त्याला जर न्याय मिळत नसेल,
आणि कारवाई जर आमच्याकडे मग तो जाणार कुठं, आपण जर विचार करण्याचा विषय आहे ना, अगदी अगदी. तो जाणार कुठे. त्यामुळे आमच्याकडे तेवढ्या संवेदना आमच्याकडे आहेत, पण आम्ही 100% कारवाईची ग्वाही देतो आणि कारवाई होणारच. आम्ही आता मी म्हटलं नाही, 2.25 वर्षामध्ये 46 लोकसेवकांवर आम्ही कारवाई केलेली आहे. बरं. आतापर्यंत अरे वा. लोकसेवक कारवाई केलेली आहे. महत्वाचं म्हणजे काय, लोकसेवकांवर कारवाई झाली की पहिलं म्हणजे एक त्याच्यामध्ये आपल्याला हे विचारात गोष्टी घेतल्या पाहिजे की त्याचं पेपरला पहिल्यांदा नाव येतं, दुसऱ्या दिवशी तुम्ही मीडिया लोक फार आधी त्याचे फेसबुकवरनं इंस्टावरनं त्याचे फोटो काढतात तुम्ही, आणि समाजभान यातनं वाढलं पाहिजे ना त्यासाठी. हा. महत्वाचं काय माहितीये का, पेपरला नाव येतं, स्वतःच्या नातेवाईकांमध्ये त्यांची प्रतिमा आपली खराब होऊन जाते. मुलं मोठी असेल, मुलांची लग्न असतील, हे असतील, सगळ्याच गोष्टी अडचण येते. आणि काय फक्त ह्या मोहापायी, क्षणिक मोहापायी माणूस त्याचा एक तोल जातो आणि गरजेच्या माणसाला तो अडवतो, त्यामुळे तो माणूस त्रासून तुमच्याकडे येतो. पण हे आल्यानंतर आपण त्या माणसांना मूळ जागेवर परत आणण्यासाठी प्रयत्न करत असतात. महत्वाचं आता बघा, एमपीएससीतून आता मी सुद्धा एमपीएससी मधूनच अधिकारी झालेलो आहे, पण आणि विशेष म्हणजे काय, आज एमपीएससी मधून एवढं स्ट्रगल करतात मुलं आणि या पदापर्यंत पोहोचतात. आजकाल नोकरी पण मिळत, या पदावर पर्यंत पोहोचतात आणि क्षणिक मोहापायी तुमचं जे वलय आहे ते आपण गमावून बसतो त्याच्यामध्ये. आपण जे काम तुम्हाला दिलेलं आहे अधिकारी, त्याला शासन पगार देत असते. इव्हन ज्यावेळी अँटी करप्शनची कारवाई झाल्यानंतर त्या लोकसेवकाचे सगळ्यात बघा, अँटी करप्शनची कारवाई झाल्यानंतर सगळ्यात तो अपराधी आहे पत्नी आणि मुलांचा अपराधी. सुरुवात घरातनं सुरू, आणि समाज एक वेळ थोडस विसरू शकतो लवकर, पण घरचे विसरू शकत नाही. त्यानंतर आपण अपराधी तर आहे, शिवाय आपलं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. ह्या गोष्टी टाळण्यासाठी, या गोष्टी म्हणजे मोह टाळला पाहिजे. क्षणिक मोहासाठी आपलं आयुष्य उद्ध्वस्त करू नये. आणि बरीच वर्ष सर्व्हिस केलेली असते, व्यवस्थित झालेली असते, आणि ती कुठेतरी गालबोट लावून पुढचं सगळंच भविष्य आपण अंधकारमय करायचं, हे चुकीचं आहे. त्यामुळेच आपल्या विभागाचं आणि आपलं शासकीय कार्यालयामध्ये जे प्रतिमा आहे ती थोडीशी अप्रिय आहेच. आम्ही ऐकतो समाजात असताना, त्या वाचतही असतो, बघतही असतो, यांना अमुक यांना सापळा लावून रंगे हात पकडले. ही एक प्रक्रिया थोडक्यात सांगू शकाल? आता याच्यामध्ये विषय असा आहे की तक्रारी आम्हाला प्राप्त होतात, बरोबर आहे. तक्रार आम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्राप्त होतात, बरोबर, नंतर दूरध्वनीच्या माध्यमातून होतात, आमच्या वरिष्ठ कार्यालयामधून पण प्राप्त होतात. असं काही नाही की जनतेला अँटी करप्शन, बघा, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. आता एखाद्याला वाटलं मला जाऊन बाबा पुण्याला जाऊन माझी तक्रार द्यायची, देऊ शकता, असं काही नाहीये. शेवटी हा ब्युरो आहे, म्हणजे सातारलाच तक्रार द्यावी असं काही प्रबंधन काही अजिबात नाहीये. पण इथला जर अधिकारी काम चांगलं करतोय तर डेफिनेटली पहिल्यांदा इथं आलं पाहिजे, सांगितलं पाहिजे आहे. आणि समजा मला वाटलं आता मला जाऊन बाबा दुसरीकडून कारवाई करायची आहे, करू शकता, असं काही बंधन नाही. त्यामुळे आणि समजा आता मला सुद्धा माझ्या वरिष्ठांनी आदेश दिले की बाबा आमच्या ठिकाणी जाऊन कारवाई करा, 100% करायला लागणार, करतो आम्ही ते. त्याच्यामध्ये आता कसं कधी काय होतं, आमचा स्टाफ सुद्धा असतो, तो लोकल असतो, तर मग त्यांचा ते फेस जो असतो ते माहितगार असतात जरा, त्यामुळे कधी जरा ते करायला लागतं, ते दुसरी टीम कारवाई होते. ते असं काही हे नाहीये त्याच्यामध्ये. कारण काही अनेक मोठ्या कारवाई सुद्धा आम्ही ऐकतो, आणि तो आम्हाला सामान्य लोकांना सुद्धा हा प्रश्न पडतो की एवढं मोठं धाडस करून सुद्धा पोलीस दल हे कारवाई करते एखाद्या मोठ्या व्यक्तीबद्दल. मी याच्यामध्ये कसं आहे, मनामध्ये न्यूनगंड ठेवता कामा नाहीये. लोकसेवक जो आहे, म्हणजे जो शासनाचा 1 रुपया सुद्धा मानधन घेतो, तो लोकसेवक या व्याख्येमध्ये येतो. बरोबर आहे. बरोबर. आणि जर लाच मागणी होते आणि ती व्यक्ती कितीतरी मोठी असली, आम्ही महत्वाचं म्हणजे जो तक्रारदार आहे त्याची आयडेंटिटी आम्ही गोपनीय ठेवतो. आमच्या बघा तुम्ही प्रश्न बघा, आम्ही कुठेही गोपनीयता ठेवतो, त्याच्यामध्ये 100% नाव कुठेही डिस्क्लोज करत नाहीये. आमच्याकडे गोपनीयता खूप पाळली जाते. आपला जो महाराष्ट्र म्हणजे जो अधिनियम आहे 1988 सालचा अँटी करप्शन ऍक्ट जो आपला आहे, तर त्यासंबंधी आपण काही थोडक्यात सांगू शकतो की त्यात काय काय तरतुदी केलेल्या आहेत? आता सर याच्यामध्ये बघा, आमचं प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट आहे, 1988 आहे. त्याच्यामध्ये जे कलम 7 आहे ते लोकसेवकाच्या बाबतीत आहे. तो लोकसेवक कोणत्याही शासकीय कार्यालयात असेल आणि एखाद्या व्यक्तीचं प्रलंबित काम त्यांच्याकडे असेल आणि त्या प्रलंबित कामाकरता शासकीय फी व्यतिरिक्त तो जर लाचेची मागणी करत असेल तर निश्चितच 100% आमच्याकडे तक्रार देऊ शकतो. दुसरीकडे आमच्याकडे सेक्शन 7A आहे. सेक्शन 7A काय आहे, खाजगी व्यक्ती किंवा लोकसेवक, म्हणजे खाजगी व्यक्ती असेल आणि त्यांच्यावर बाबा एखाद्या तक्रारदाराला, जसं एखाद्या जर प्रलंबित काम एखाद्या लोकसेवकाकडे आहे, बरोबर आहे, आणि खाजगी व्यक्ती त्यांना माहिती आहे
यांचं काम बघा लोकसेवा थोडं आहे. म्हणणार आहे हा तुम्ही त्याला म्हणू शकता. आता आम्ही म्हणू शकतो कारण आम्ही ते वाचतात आणि तर ते- आपल्या वारंवार चर्चेत येत असतात अशा गोष्टी. खाजगी व्यक्ती किंवा लोकसेवक ते प्रलंबित काम ज्या लोकसेवकाकडे आहे बाबा माझी त्याची ओळखी आहे आणि मी तुमचं काम करून देतो असं जर म्हणत असेल आणि पैशाची मागणी करत असेल तर 100% त्याच्या विरुद्ध कारवाई करा. आम्ही केलेले आहे. सरकार हो म्हणजे स्पेसिफिक मी कुठल्या डिपार्टमेंटचं नाव घेत नाहीये. पण आपल्याकडे एकूण मला वाटतं शासकीय 45 कार्यालय जवळपास आहेत की जे शासकीय विभाग वेगवेगळ्या अंतर्गत काम करत असतात त्या सगळ्यांवर आपलं नियंत्रण आहेच हे असू शकतं. नाही तक्रार आली की आम्हाला त्याच्यावर कारवाई करणंच आहे. कारण मी मगाशीच म्हटलं आपल्याला आमचं लास्ट टर्मिनल आहे. तो व्यक्ती आमच्यापर्यंत आल्यानंतर त्याला दुसरीकडे पुढे जाण्यासाठी नंतर दुसरं व्यवस्था नाही. त्यामुळे एसीबी कारवाई ही होणारच 100% होणार. त्याच्यामध्ये दुमत नाहीये. बरोबर. तिसरा अजून तुम्हाला सांगतो सेक्शन 8 आहे आमचा. त्याच्यामध्ये बाबा कोणत्याही लोकसेवकाला कोणतीही व्यक्ती ज्यांचं प्रलंबित काम आहे त्या व्यक्तींकडून जर लाच मागे ऑफर झाली असेल बाबा मी तुम्हाला एवढे पैसे देतो लोकसेवक आमच्याकडे येऊन तक्रार करू शकतात. आम्ही त्याला रिव्हर्स ट्रॅप म्हणतो. तसं पण होऊ शकतं. म्हणजे वन वे ट्रॅप नाहीच आहे आपल्याला. बोथ वे. येस 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 कायद्यामध्ये तशी तरतूद आहे खास. येस म्हणजे ती सुद्धा तरतूद असणं गरजेचं आहे. कारण तो अधिकारी जर स्वतः निष्कलंक आणि व्यवस्थित काम करणारा असला तर त्याला सुद्धा ती एक आधार असणं गरजेचं आहे ना. कारण एखादा घटक एखाद्याला मुद्दाम सुद्धा अडकू शकतो ना. असे प्रकार होऊ शकतात. बघा याच्यामध्ये आता बरेच वेस्ट इंटरेस्ट सुद्धा असतात. मग ते याच्यामधनं म्हणजे होतं आणि शक्यतो आम्ही म्हणजे तक्रारदार आल्यानंतर आम्ही सुद्धा आमची जबाबदारी आहे ते संपूर्ण पाहणं आणि पाहूनच नंतर मग आपण पुढे प्रोसिजर फॉलो करतो संपूर्ण. आणखीन सेक्शन 13 बद्दल सुद्धा मध्ये एक उल्लेख याच्यामध्ये काय आहे पदाचा दुरुपयोग करणे. एखादा लोकसेवक एखाद्या विभागात काम करत असेल आणि शासकीय योजना वगैरे असतील आणि त्याच्यामध्ये काय होतं त्याला ते काम दिलेलं आहे अलॉट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तो काय करतो पदाचा दुरुपयोग करून त्याचा वैयक्तिक लाभ घेतो. बरं. त्याच्यावर सुद्धा कारवाई आमच्याकडे होते. आम्ही समाजात बघत असतो की XY जे व्यक्ती आहे त्याच्याकडे त्याचं उत्पन्न साधन एवढं आहे आपल्याला माहिती आहे पण त्याच्यापेक्षा कितीतरी तो लॅविश जगत असतो. त्याच्यात कितीतरी गोष्टी त्याच्याकडे असतात. हे कसं शक्य होतं हा एक कॉमन प्रश्न झाला आता. म्हणजे विषय असा आहे की एखादा लोकसेवक त्याच्यात न्यास स्त्रोतापेक्षा न्यास स्त्रोत जे आहे त्याचे म्हणजे उत्पन्नाचे न्यास स्त्रोत त्याच्यापेक्षा त्यांनी जर मालमत्ता ही माया जमवली असेल तर 100% आम्हाला जर त्याचे प्रॉपर्टी डिटेल्स थोडेफार मिळाले आम्हाला आणि जर आमच्याकडे तक्रार जर आले तर निश्चितप्रमाणे आम्ही त्यांच्यावर अपसंपत्तीची कारवाई करू शकतो. ती कारवाई होऊन न्यायालयीन प्रक्रियेपर्यंत ती पूर्ण होतं. आम्ही पूर्ण अपसंपत्तीची कारवाई करतो. त्यांना पण आम्ही संधी देतो की बाबा तुम्ही पण उत्पन्नाचे स्त्रोत द्या आणि म्हणजे काय बघा जमा खर्च आहे हा संपूर्ण बरोबर आहे. आम्हाला त्यांना दाखवायला लागतो आणि त्याच्या अपसंपत्तीच्या कारवाईमध्ये 100% जर त्यांना सिद्ध करणार ठिकाणी तक्रारदार तसा कोणी नसतो ना. बघा तक्रार आमच्याकडे आल्यानंतर मग आम्ही स्वतः सुरुवातीला आमच्याकडे गुप्त चौकशी होते. बरोबर. गुप्त चौकशी नंतर आमच्याकडे ओपन इन्क्वायरी मान्य वरिष्ठांच्या आदेशामुळे आमच्या ओपन इन्क्वायरी सुद्धा आम्ही घेऊ शकतो त्याच्यामध्ये आणि एकदा ओपन इन्क्वायरी मध्ये संपूर्ण मालमत्तेची चौकशी सुद्धा आम्हाला करण्याचा अधिकार आहे. कायद्याने आपल्या ह्या तरतूद खास कायद्यामध्येच आहे. बरोबर. आणखीन आपण समाजात आपल्या विभागाचं कार्य चालत असताना भीती जाऊन कसं कार्य होऊ शकतं याविषयी अजून थोडं सांगू शकाल. पण आजकाल काय नागरिकांना काय असते घाई असते माझं काम पटकन करून घेण्यासाठी मग ते चुकीच्या मार्गाला जाणं पण मला योग्य वाटत नाही. त्यामुळे ठीक आहे तेवढा अवधी त्या यंत्रणेला दिलाही पाहिजे. नागरिकांनी उतावळेपणे स्वतःही काही करायला पाहिजे आणि त्यातून जर त्यांना जर असं वाटतं की बाबा एवढा अवधी होऊन सुद्धा हे माझं काम होत नाहीये आणि 100% आमचे वेस्ट इंटरेस्ट आहेत आणि लाच मागणी होते तुम्हाला इनिशियल डिमांड होते 100% आमच्याकडे या. शासकीय कार्यालयात आणि शासकीय अधिकाऱ्यांमध्ये भीती असली तरी लोकांमध्ये लोकप्रिय असलेले राजेश वाघमारे सर आपल्याला सातारा जिल्ह्यासाठी अधिक काळ लाभावेत अशी या ठिकाणी इच्छा आपली सर्वांची आहे. आपण सर याबद्दल आणखीन काय सांगाल. तुम्ही किती कार्यकाल तुमचा कसा आहे. मी साधारणतः 2023 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये बदली होऊन आलेलो आहे. बरोबर. साधारणतः मे 2026 पर्यंत माझा कार्यकाल 3 वर्षाचा कार्यकाल असतो जनरली आणि मला जर अजून काम करायला मिळालं आणि माझ्या जिल्ह्यामध्ये आज मी जर जनतेची म्हणजे या माध्यमातून फार कमी अधिकाऱ्यांच्या नशिबाला असतं. बरोबर. हे भाग्य जे आहे फार कमी अधिकाऱ्यांना असतं. बरोबर. की बाबा माझ्या जिल्ह्यात आज मी या माध्यमातून लोकांची सेवा करतोय तर माझ्यासारखं भाग्यवान कोण नाही. मला आणखीन जर सेवा करण्याची संधी मिळाली. तुमच्या शब्दाला धरून मी असं या ठिकाणी म्हणेन की आपला कार्यकाल किंवा आपल्या सरकारी नोकरीचा भाग बदली हा असतोच पण त्या बदली व्यतिरिक्त आपल्या जिल्ह्याला आमच्या सगळ्या सामान्य
लोकांसाठी सातारा जिल्ह्यातल्या आपला कार्यकाल रिटायरमेंट पर्यंत आपल्या निवृत्तीपर्यंत साताऱ्यातच कार्यरत व्हावा अशी सगळ्यांच्या वतीने मी अपेक्षा करतो या ठिकाणी. आणि निश्चितच आपला आधार आमच्या सर्वसामान्य व्यक्तींना आणि पीडित व्यक्तींना तर असणारच आहे, कारण पीडित व्यक्तीच आपल्याकडे येणार आहेत. आणि असे जे जे पीडित असतील त्यांनी मनात कुठली भीती न बाळगता आपल्याशी निश्चितच संपर्क साधावा. ही जेव्हा ही चर्चा लोक बघतील त्यातली भीती अजून कमी होतील. 100% बघा, विषय असा आहे की प्रशासन आणि जनता, प्रशासन हे जनतेसाठी आहे. अगदी अगदी बरोबर आहे. आणि याच्यामध्ये लोकांनी उत्स्फूर्तपणे पुढे आलं पाहिजे. याच्यामध्ये कसं असतं, अँटी करप्शन शासनाचा हा जो विभाग आहे एक माध्यम म्हणून काम करतो आणि शेवटी जनता निर्णय घेत असते. एखादा जर लोकसेवक असेल, उर्मत्त असेल, तर त्याला पदावरून दूर करण्याचं म्हणजे स्वतः जनताच ठरवते. आमच्याकडे लोक येतात म्हणजे तक्रार घेऊन येतात आणि आमची कारवाई झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून त्या खुर्चीवर दिसत नाही तो. म्हणजे कसं असतं, कारवाई किती त्वरित आणि किती काय म्हणतात तीव्र स्वरूपाची होते. बरोबर, हे आपल्या ती एक लोकांनी मनातून भीती काढली पाहिजे की बाबा कारवाई झाल्यानंतर सुद्धा, कारवाई झाल्यानंतर आम्हाला काय त्रास होईल का, बरोबर टार्गेट केलं जाईल का, ती मनातून डोक्यातून भीती काढून टाकायची. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तुमच्या पाठीशी आहे, 100%. मी स्वतः तुमच्या पाठीशी आहे. वाघमारे साहेब, मला अजून एक प्रश्न या ठिकाणी असाच विचारायचा होता की बरेचदा प्रत्येक डिपार्टमेंटला काही टार्गेट्स दिलेले असतात, हे उद्दिष्ट दिलेले असतात आणि त्या उद्दिष्टावर हुकूम त्यांना काम करायला लागतं. मग ते काही वेळा अतिगतीनं ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कसंही केलं जातं. असं आपल्या काही पद्धतीने काही म्हणजे आपल्याला काही विभागाला काही टार्गेट किंवा उद्दिष्ट दिलेलं असतं का काही? नाही, चांगला प्रश्न विचारला तुम्ही. याच्यामध्ये असं आहे की आमच्याकडे जे काम चालतं तर जे आमच्याकडे सापळे कारवाई होतात, बरोबर, आमच्याकडे असं टार्गेट वगैरे काही नसतं. बरं, म्हणजे एवढ्याच कारवाई झाल्या पाहिजे असं काही नसतं. आमच्याकडे तक्रार आली, तक्राराची पडताळणी झाली पाहिजे आणि त्याच्यामधनं जे आहे, जे सत्य आहे ते बाहेर आलं पाहिजे. म्हणजे कारवाई ही आमची फेअर व्यवस्थित झाली पाहिजे ते. आणि आमची कारवाई म्हणजे कसं होतं, कारवाई जर व्यवस्थित असेल, तो आमचा तक्रारदार सगळं स्टिकअप असेल सगळे, तर पुढे जाऊन न्याय प्रक्रिया म्हणजे दोषारोप पत्र ज्या वेळेला दाखल होतं आमच्या जवळ, कन्व्हिक्शन आम्हाला त्याच्यामध्ये मिळून जातं. पण एखादा तक्रारदार हॉस्टेल वगैरे होत नाही या ठिकाणी? नाही, आता असतं बघा, त्याच्यामध्ये एखादी केस अशी येऊ शकते किंवा तुम्ही पडताळणी केलं तर त्यातलं अजून वेगळी तथ्य बाहेर पडतं. बरं, चांगला, खूपच चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आता काय होतंय, तक्रारदार एखादा हॉस्टेल झाला तर आम्ही त्याला, आमचे सरकारी माननीय सरकारी अभियोक्ता आहेत, हॉस्टेल डिक्लेअर करतो आम्ही त्याला. आणि नंतर मग जो पंच आमचा असतो, पंचाकडनं आम्ही त्याच्यामध्ये डिमांड प्रूव्ह करून घेतो. ती त्या तक्रारी शेवटपर्यंत शहानिशा केली जाते. डिमांड प्रूव्ह करून नंतर तक्रारदार जो हॉस्टेल झालेला आहे त्याला पण शिक्षा होऊ शकते. बरोबर, परजुरी दाखल होते ना त्याच्यावर. मान्य न्यायालयामध्ये ते प्रोव्हिजन आहे. 100% आहे. आता मला आणखीन एक विचारायचंय. आमच्या या गेली 25 वर्ष अव्याहतपणे चाललेलं काम जे आहे लोकवृत्त वाहिनीचं, लोकांपर्यंत पोहोचणं आणि लोकांना देण्याचं जे लोकवृत्त आहे, आमचं वृत्त आहे, ते अचूकपणे आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. आपल्याला याबद्दल काय सांगायचं? नाही, 100% मी आता लोकवृत्त वाहिनी जी आपली आहे अतिशय लोकप्रिय आहे. आणि सुजित दादा म्हणजे सुजित आंबेडकर साहेब आहेत, ते अतिशय म्हणजे निर्भीडपणे तुमच्या ज्या लोकांपर्यंत बातम्या पोहोचवतात. मी स्वतः तुमच्या चॅनलचा म्हणजे चाहता आहे. मी पाहतो संपूर्ण बातम्या आणि सातारा जिल्ह्यामध्ये खूप चांगलं काम करतात ते. आणि असंच तुमचं काम चालत राहू निर्भीडपणे, यासाठी माझ्या सुद्धा आपल्याला शुभेच्छा राहतील. धन्यवाद. आपल्या शुभेच्छा आणि आपल्याकडनं या शुभेच्छांमुळे आम्हाला नवीन प्रेरणा मिळेल आणि आमचं काम अजूनही चांगल्या पद्धतीने चालत आहे. तर या ठिकाणी मला वाटतं आपण विश्राम घ्यावा. आपल्याला अधिक चांगली माहिती या ठिकाणी आपल्याला राजेश वाघमारे साहेबांकडनं मिळाली होतीच. धन्यवाद.